हॅलो स्टुडंट्स, आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. मुलांचे कॉल येत आहेत, सर सुपरपोजिशन थिअरम कळत नाही आहे. सगळ्यात पहिले मी दोन गोष्टी सांगायची माझ्या इच्छा आहे तुम्हाला, की न्यूमेरिकल करावेच लागतील. न्यूमेरिकल तुम्हाला करावेच लागतील. न्यूमेरिकल नाही केले तर तुम्ही पास होणार नाही BW. ॲटलिस्ट 3 युनिटचे परफेक्ट न्यूमेरिकल करा. त्यापैकी युनिट नंबर 1, सर न्यूमेरिकलला कसे मार्क असतात? सर न्यूमेरिकल सोडवायचं का? न्यूमेरिकल ऑरला टाकायचं का? न्यूमेरिकलचे मार्क हे डिपेंड असतं. न्यूमेरिकलला आउट ऑफ मार्क पडावे अशी अपेक्षा बिलकुल नाही. आपल्याला 6 पैकी 3 ते 4 मार्क आरामात पडतात. 6 पैकी 4 मार्क तर आरामात पडतात. ओके, तर सगळ्यात फर्स्ट आता काय करू आपण, सुपरपोजिशन थिअरमचं एक न्यूमेरिकल बघू पटकन. म्हणजे काय अडचण येते तुम्हाला सुपरपोजिशनला ते मी सॉल्व्ह करतो. भले वेळ थोडा लागू द्यात, म्हणजे 5 ऐवजी 7 मिनटं लागतील न्यूमेरिकल बनवा मला, न्यूमेरिकलचा व्हिडिओ बनवायला. बट एकही क्युरी राहणार नाही. ओके, सो फर्स्ट डायग्राम काढू आपण. हे बघा, मी इथं रफ काढलेले आहे. हा एक व्होल्टेज सोर्स आहे. दिस इज रेजिस्टन्स, अगेन दिस इज रेजिस्टन्स, दिस इज सोर्स अँड दिस इज रेजिस्टन्स. मुद्दाम मागच्या पेपरला आलेलं न्यूमेरिकल घेतोय मी. ओके, दिस इज 30 वोल्ट, दिस इज 30 ओहम, दिस इज 10 ओहम, 15 ओहम अँड दिस 60 वोल्ट. ओके, आता काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट व्हेरी इम्पॉर्टंट, उत्तरपत्रिकेत लिहिताना प्रश्नपत्रिकेतलं आहे अशा व्हॅल्यू लिहिल्यात का हे बघा. सगळं केलं पण हे व्हॅल्यू चुकल्या, फायदा नाही. 2 वेळा क्रॉस चेक मारायचं. हे केलंय का? ओके केलंय, तर आता मी पुढे जातो. गणित असं आहे, फाइंड करंट थ्रू 15 ओहम रेजिस्टन्स युजिंग सुपरपोजिशन थिअरम. आय थिंक त्यांनी करंटची डिरेक्शन पण अशी दिलेली आहे. आता ना असे डोळे उघडे ठेवायचे आणि नीट बघायचं. ह्या 15 ओहम मधून जाणारा करंट मला काढायचा आहे. बरं, 15 ओहम मधून कोण जातंय? 15 ओहम मधून सर हा जातोय, हा करंट असा. मग मला तोच काढायचा आहे का? येस, तोच काढायचा आहे. पण सुपरपोजिशन थिअरम करताना आपल्याला कंडिशन आहे, त्यानंतर सांगतो. फर्स्ट कुठला करंट काढायचा इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा करंट काढायचा म्हणजे टेन्शन नाही. हा I1, सपोज याला I1 म्हणूया, याला I2 म्हणूया. I2 असेल तोच काय असेल, त्यातला करंट असेल. म्हणजे सिम्पल झालं गणित अजून सिम्पल झालं. ओके, जर इथला मधला काढायचा असेल तर ते वेगळं होतं. मधला काढायचा असेल तर मग हा करंट कसा, दोघांचं ॲडिशन करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं, ते पुढची गोष्ट आहे. असं न्यूमेरिकल मी सॉल्व्ह करून घेतलेलं आहे सुपरपोजिशनच्या व्हिडिओमध्ये. फर्स्ट काय करायचं सुपरपोजिशनला? सर सुपरपोजिशनला पहिल्यांदा असं म्हणायचं, स्टेप फर्स्ट. काय स्टेप फर्स्ट आहे? 2 व्होल्टेज सोर्स आहे, 30-60. आता काय करायचं, या दोन्हीपैकी कुठलाही एक व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करा. म्हणजे इथं मी लिहितो असा 30 वोल्ट शॉर्ट सर्किट. ओके, मग काय होईल, खूप इम्पॉर्टंट आहे. ही डायग्राम पुन्हा तुम्हाला काढावी लागेल. आता मी इथे एडिट करतो. ही डायग्राम काढल्यावरती काय होईल तुम्हाला, सर मी हे काय करेल, मी शॉर्ट करेल. कोण शॉर्ट करेल? 30 वोल्ट शॉर्ट करेल. आणि हे कन्सिडर केलं, मग काय करायचं, सिम्पल ॲप्लाय KVL. तुम्ही म्हणाल सर मागच्या न्यूमेरिकलला तुम्ही KCL वापरलं, आता KVL का? डिपेंड. अरे जर इथला करंट सेम असेल I2 तर काहीच गरज नाही KVL वापरण्याची किंवा KCL वापरण्याची, किंवा तुमची चॉईस आहे. मला आवडतं KCL, मी KCL वापरणार. मला आवडतं KVL, मी KVL वापरणार. इट्स डिपेंड ऑन यू. मागचा व्हिडिओ बघा, हा व्हिडिओ बघा, तुम्हाला कुठलं सोपं वाटतंय. हा आय थिंक KVL सगळ्यांना सोपं जातं बऱ्यापैकी. हो, सो लूप 1 मध्ये, या लूप 1 मध्ये फर्स्ट लूपमध्ये ॲप्लाय, इथं लिहा ॲप्लाय KVL ॲट लूप नंबर 1. कसं करायचं सर? मला माहिती आहे, सुरुवात मी कोपऱ्यातून करणार. काय येईल, 30 I1 प्लस 10
मला माहिती आहे एक करंट असा चालला, एक करंट असा चाललाय, पण मी आहे 1 मध्ये म्हणून हा मोठा, म्हणून मी इथे लिहितो I1 मायनस I2. नेक्स्ट कुठून बाहेर पडतोय सर? निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह असतं, बरोबर. करंट जाताना निगेटिव्ह मधनं बाहेर पडतोय, म्हणून पॉझिटिव्ह 60 इज इक्वल टू 0. हे नीट समजायचं असेल तुम्हाला, KVL KCL. तुम्हाला माहिती आहे का, ह्या न्यूमेरिकल असं पण लिहिले त्यांनी, युझिंग KVL KCL सोडवा, युझिंग सुपरपोजिशन सोडवा. गणित हेच आहे, दोन्ही सोडवा. लक्षात येत आहे तुम्हाला? ओके. तर कुठल्या प्रश्नामध्ये कुठलं गणित सोपं याच्यावरती तुम्हाला कळायला पाहिजे की हा थेरी क्वेश्चन मी अटेम्प्ट करणार, म्हणजे थेरी क्वेश्चनचे सगळे मला पाठ करावे लागतील, तेव्हा ही चॉईस माझ्याकडे राहील, अदरवाईज राहणार नाही. ओके, चला करा सॉल्व. हे बघा, 30 अधिक 10 40I1 मायनस 10I2 इज इक्वल्स टू मायनस 60. कन्सिडर दिस इज इक्वेशन नंबर 1. काय अडचण याच्यामध्ये? काही नाही. चला आता काय म्हणा, स्टेप 1 झाली. नेक्स्ट सर वी अप्लाय स्टेप 2. व्हॉट इज स्टेप 2? सर वी कन्सिडर हियर 30 volts as a short circuit and 60 volt as a consideration voltage. So we put here 60 volt short circuit. मग काय करायचं, हा 60 volt शॉर्ट सर्किट करायचा, आणि हा जो 30 आहे ना, 30 म्हणजे 30 कसा होता, हे बघा असा होता 30, आणि आता 60 काय करायचा मला, शॉर्ट करायचा. हा 60 काय करायचा मला, शॉर्ट करायचा. दिस इज स्टेप 2. आणि हेच सुपरपोजिशन थेरम आहे. अरे खूप इझी आहे, काहीच नाही ह्याच्यामध्ये. एक शॉर्ट केलं, तुम्हाला माहिती आहे का, KVL KCL पेक्षा हे सोपं आहे, काहीच नाही ह्याच्यामध्ये. हा चला करा. वेट हे अप्लाय, वेट, स्टेप 2 करण्या अगोदर हे अप्लाय KVL ॲट लूप नंबर 1 लिहिलं का मी, हे 2 मध्ये लिहायचं राहील. लूप नंबर I1 I2 काढावं लागेल ना मला. लूप 2 मध्ये काय करा, अप्लाय करा KVL. हे याचं भाग राहिला, कारण मला I1 I2 ची व्हॅल्यू काढावी लागेल, करेक्ट. सो हिअर इज 30 आणि हे काय होतं आपलं, शॉर्ट सर्किट. सॉरी, हे शॉर्ट सर्किट होतं. करा अप्लाय. काय अप्लाय होतं हे बघा, हे निगेटिव्ह आहे खाली, हे पॉझिटिव्ह आहे. I2 जर वर चाललाय, पॉझिटिव्ह मधून बाहेर चाललाय, म्हणून मी घेतलं निगेटिव्ह प्लस 10. काय करायला आता, I2 मायनस I1. वाय? आपल्याला माहिती आहे, कारण आता मी कन्सिडर लूप नंबर 2 केलाय, कन्सिडर काय केलाय, लूप नंबर 2 केलाय, म्हणून I2 मायनस I1. व्हॉट इज दिस, प्लस 15I2 इज इक्वल्स टू 0. करा कॅल्क्युलेशन. हे बघा, मायनस 60 अधिक 15 अधिक 10 म्हणजे 25. आता हे बघा असं लिहायचं, हे मायनस 10I1 प्लस 10 अधिक 15 25I2 इज इक्वल्स टू, हे मायनसचं प्लस झालं, बाहेर काढल्यावरती 60. सो दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. आत्ता माझ्याकडे कॅल्सी नाही, सो काय करावं लागेल, कॅल्सीमध्ये हे दोन इक्वेशन टाकले की तुम्हाला व्हॅल्यू मिळेल I1 ची आणि I2 ची. मग I1 ची व्हॅल्यू समथिंग काहीतरी असेल आणि I2 ची व्हॅल्यू काहीतरी असेल. आता मला माहिती ना, मी अंदाजे सांगतो, I2 ची व्हॅल्यू सपोज 10 एम्पियर इतकं नसेल, 2.5 वगैरे काहीतरी आले असेल, बरोबर. सर काही वेळा इथली व्हॅल्यू निगेटिव्ह पण येऊ शकते, आली तर भ्यायचं कारण नाहीये का, निगेटिव्ह आली तर आपण कन्सिडर निगेटिव्ह डिरेक्शन केलेली इथं. ओके, घाबरायचं नाही त्याला. मग I2 ची व्हॅल्यू जरी 2.5 आली तर काय झालं रे, आपण असं म्हणायचं, आठवते का, I डॅश 2.5 आला, पहिला करंट ना, हा 2.5 आला. ओके, सो इतकं जर तुम्ही केलं 2 मार्क. नेक्स्ट आता काय करायचं मला, आता स्टेप 2 करायची. व्हॉट इज स्टेप 2? स्टेप 2 इथे लिहितो मी. काय स्टेप 2? सर 30 वोल्ट कन्सिडर करा, कन्सिडर करा, आणि 60 वोल्ट शॉर्ट सर्किट करा. स्टेप 2. मग काय केलं मी, हे बघा, हे शॉर्ट केलं आणि हे काय केलं मी, कन्सिडर केलं कन्सिडर. अगेन सेम प्रोसेस, रटाळवाणी प्रोसेस आहे. काय प्रोसेस आहे,
अप्लाय KVL इन लूप नंबर 1. काय इन लूप नंबर 1 बघा आता. मायनस प्लस प्लस मधून बाहेर सर मी निगेटिव्ह 30 प्लस 30I1 प्लस 10I1 मायनस I2 इज इक्वल टू 0. करा सॉल्व. 10 अधिक 30 40I1 मायनस 10I2 इज इक्वल टू 30. इक्वेशन नंबर 3. अगेन काय करा, KVL अप्लाय करा ऍट लूप नंबर 2. KVL अप्लाय करा याच्यामध्ये. आता याच्यामध्ये केलं तर याच्यामध्ये घ्या, कोपऱ्यातून गेलं काय आलं, 10I2 मायनस I1 प्लस 15I2 इज इक्वल टू 0. करा काय होते बघा. 10 अधिक 5 15 मायनस 10I1 प्लस 25I2 इज इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन नंबर 4. करा हे कॅल्क्युलेट. कॅल्सीमध्ये टाका उत्तर. बरं, कॅल्सीमध्ये टाकताना हा फॉर्मॅट आहे A प्लस बी इज इक्वल टू C. टाकले कॅल्सीमध्ये. मला उत्तर काहीतरी मिळालं I2चं. फॉर एक्झाम्पल I2चं उत्तर मिळालं 1.5. I2चं उत्तर मिळालं 1.5. I2 म्हणजेच कुठला, इथून जाणारा करंट. ओके, सो याला आपण असंही म्हणू शकतो I डबल डॅश आला काय 1.5. व्हॉट इज फायनल करंट? फायनल I इज इक्वल्स टू I डॅश प्लस I डबल डॅश. हे सुपरपोजिशन थेरमचं स्टेटमेंटच आहे. मग काय ह्या दोघांचा ऍडिशन काय असेल ती इथे येईल. दिस इज सुपरपोजिशन थेरम. खूप जास्त इझी आहे, खूप. आता मी पुन्हा एकदा रिव्हिजन करतो. काय काय केलं, थोडंसं माझ्याकडून मिस्टेक झाली. ओके, फर्स्ट काय करायचं, सुपरपोजिशन थेरम अप्लाय करण्यासाठी 2 व्होल्टेजचे सोर्स असतील. हा 30 आणि इथं 60. हा 30 आणि इथं 60. बरोबर. असं तुम्हाला फर्स्ट दिसेल. 2 व्होल्टेज सोर्स असतील तरच सुपरपोजिशन अप्लाय होतं. पहिली स्टेप अशी असते की दोघांमधलं कुठलंही एक शॉर्ट सर्किट करा आणि कुठलंही एक वापरा. सो मी शॉर्ट सर्किट 60 केलं आणि 30 वापरलं, किंवा 30 केलं 60 वापरलं, काही करा सर. काय करू पहिल्यांदा, कुठलंही करा, इट्स युअर चॉईस. हे केलं. मग काय केलं, इथं अप्लाय केला KVL, इथलं लूपचं इक्वेशन लिहिलं. इथे अप्लाय केला KVL, इथलं लूपचं इक्वेशन लिहिलं. कॅल्सीमध्ये टाकलं. हाताने सोडत बसायचं नाही. लिनियर इक्वेशन सोडवणे काय आपण 10वीला नाही आहोत. कॅल्सीत टाकलं, उत्तर मिळालं. व्हॉट इज आन्सर? 15 ओहम मधनं कुठला करंट जातोय, तो I2 जातोय ना. I2 उत्तर येईल, ते पहिलं उत्तर असेल. अगेन सेम कंडिशन. मग ह्या दोघांपैकी पहिला जो शॉर्ट केला तो ठेवायचा, दुसरा शॉर्ट करायचा. पुन्हा इथं KVL अप्लाय केलं, उत्तर मिळालं. इथं KVL केलं, इक्वेशन मिळाले, 2 इक्वेशन मिळाले. पुन्हा कॅल्सीत टाकलं, उत्तर मिळालं I2चं. कारण इथून जाणार करंट काढायचं. आणि फायनल उत्तर काय असेल, हे प्लस हे. दिस इज युअर सुपरपोजिशन थेरम. बघा, काय अडचण असेल तर कमेंटमध्ये टाका. त्याचं फायनल उत्तर ॲक्युरेट मी तुम्हाला कमेंटमध्ये टाकतो. माझ्याकडे आता कॅल्सी नाही. सो ओके, थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर सप्लिमेंटरी.